फक्त आंबा जर खाल्ला म्हणजे मी एक आंबा खाल्ला आणि माझं 1 किलो वजन वाढलं, असं होतं का? तर त्याचं उत्तर आहे नाही. असं अजिबात होत नाही. महत्वाचं हे आहे की तुम्ही जेव्हा वजन वाढण्याची भीती बाळगताय, तर तेव्हा ती तुम्ही आंबा नुसता खाऊन किंवा त्याच्याने वजन वाढतंय असं नसतं. तुम्ही ते कुठल्या स्वरूपात खाताय आणि किती खाताय. ऑल्वेज रिमेंबर की जेव्हा तुम्ही वजन वाढण्याचं तुम्हाला भीती असते, तर तेव्हा ते इट मेक्स मोर सेन्स टू लुक ॲट द पोर्शन की म्हणजे तुम्ही तीच वस्तू ज्याची तुम्हाला भीती वाटते ते किती खाताय. प्रमाण हे सगळ्यात महत्वाचं आहे. सो देअर इज नो हार्म इन यू ईटिंग मँगोज म्हणजे असं काही आंबा तुम्ही खाल्ला त्यामुळे तुम्हाला प्रेग्नन्सीत काही त्रास होणार आहे किंवा तुम्हाला पोस्टपार्टम पण म्हणजे तुम्ही बाळ जन्माला आल्यानंतर पण ब्रेस्ट फीडिंग वगैरे मध्ये त्रास होणार असं अजिबात काही नसतं. पण जर तुम्हाला जेस्टेशनल डायबिटीज असेल म्हणजे तुम्हाला प्रेग्नन्सीच्या दरम्यान जर तुम्हाला मधुमेह साखर वाढलेली जर असेल तुमची तर मग तुम्हाला मात्र जसं डायबिटीजचे रूल्स फॉलो करायला लागतात तसंच जेस्टेशनल डायबिटीजचे पण असतात. तर त्यामुळे तेव्हा तुम्हाला मग परत छोटंच फळ खायचं आणि ते जसं मी आधी समजवलं तसं कुठल्या तरी दुसऱ्या फॅट अँड प्रोटीन रिच पदार्थाबरोबर ते खायचं म्हणजे मग त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट येत नाही. आणि प्रमाणातच म्हणजे तुम्ही एक एक आंब्याच्या वर नाहीच खाल्लं पाहिजे. इफ युअर डायबेटिक फॉर एक्झाम्पल आणि तुम्हाला आमरस खायचा तर डायबिटीजवाल्यांना आय वुड नॉट रेकमेंड की तुम्ही आमरस खा. आंबा खायचा तर तुम्ही आंबा चिरून तो असा फळ रूपात खा. का बरं? कारण जेव्हा आपण कुठल्याही फळाला लिक्विड म्हणजे पातळ करतो त्याला मग तुम्ही मिक्सरमधनं फिरवलेलं नसलं तरी सुद्धा जरी हाताने केलेला असला तरी ते एकतर त्याची क्वांटिटी तुम्हाला त्याचं पोर्शन कंट्रोल किंवा कुठल्या प्रमाणात किती खातोय ह्याचा अंदाज राहत नाही. त्यामुळे खूप चटकन तुमचे जे म्हणजे टोटल इंटेक आहे किंवा जसं मी म्हटलं तसं एका आंब्याचा अर्धीच वाटी रस निघणार आहे. पण जर कोणाला डायबिटीज असेल तर कोणीच त्यांना फक्त अर्धी वाटी रस देणार आहे का? नाही. मग अशा वेळी तुम्ही ते आमरस घेण्यापेक्षा फळ खा. आंबा जे आहे ते चिरून तुमच्या जेवणाबरोबर खा. नमस्कार, मी अमिता. मी गौरी. वेलकम टू तुमचं आणि आमचं सेम असतं पॉडकास्ट. या पॉडकास्टवर आपण आहार, आरोग्य आणि रोजच्या जीवनातले छोटे किंवा मोठे पण महत्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत. मी गौरी तुमच्या मनातले काही कॉमन प्रश्न अमिता मॅमला विचारणार आहे. आणि मी न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे तुमच्या या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या सहज भाषेत करून तुम्हाला सांगणार आहे. आजचा आपला टॉपिक म्हणजे हा सगळ्यांचा मोस्ट फेवरेट आणि त्याचा सीझन आलाय, बाजारातही येतोय, तो म्हणजे आंबा. आंबा, अरे वा, मला खूप आवडतो आंबा. मला पण. सो पहिला कॉमन हाच प्रश्न असतो सगळ्यांच्या मनातला की मग आंबा खाऊन वजन वाढतं का? आंबा खाऊन वजन वाढतं का? आंबा डायबिटीज असेल तर खाऊ शकतो का? बघ, आंबा हे ना एक मीडियम ग्लायसेमिक इंडेक्स आणि साधारण एका एवढ्या मध्यम फळ जे असतं त्याच्यात अराउंड 100 कॅलरीज असतात. 100 ते 120 अशा कॅलरीज असतात. जर कोणी म्हटलं की आपण फक्त आंबा जर खाल्ला म्हणजे मी एक आंबा खाल्ला आणि माझं 1 किलो वजन वाढलं, असं होतं का? तर त्याचं उत्तर आहे नाही. असं अजिबात होत नाही. कारण आपल्याला वजन वाढवायला आपल्याला सतत म्हणजे साधारणपणे महिनाभर रोज तुम्ही जर 1000 कॅलरीज एक्स्ट्रा खात असाल, म्हणजे तुमच्या गरजेहून एक्स्ट्रा तुम्ही तेवढे जर खात असाल तर कुठे जाऊन तुमचं 1 किलो वजन वाढतं. आंब्याच्या सीझनमध्ये काय होतं की सगळ्यांना म्हणजे एक तर आंब्याबरोबर पण काय काय प्रकार खायला आवडतात. म्हणजे इट्स नेव्हर जस्ट वन फ्रूट ना, म्हणजे असं नुसता आंब्यासारखा आंबा खूप कमी लोक खातात. प्लस त्याची क्वांटिटी खूप होते. म्हणजे आता आंबा आवडतो म्हटल्यावर बरेच वेळा खाल्ला जातो. म्हणजे एकदम 2-2, 3-3 आंबे खाल्ले जातात. माझ्या लहानपणी तर माझ्या मामाकडे अशी आडी घातलेली असायची पूर्ण. ओके. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही गेलो की तिथे सगळ्यांना म्हणजे सांगितलेलं असायचं की हवे तेवढे आंबे खा असं. बरोबर. आता लहान मुलांना ठीक आहे, तुम्ही हवे तेवढे आंबे खा सांगताय किंवा तसे आम्ही खायचो पण मोठे जेव्हा हे असं करायला लागतात तर तेव्हा त्यांच्या टोटल कॅलरीज ज्या आहेत त्या वाढत जातात. पण तरी सुद्धा गडबड कुठे होते उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा उन्हाळ्यात हे की आपण फक्त आंबाच जास्त नसतो खात. म्हणजे एक एक्स्ट्रा तेवढ्या 100-200 कॅलरीजने काही असं कोणाचं होत नाही. पण तो आंबा कुठल्या रूपात खातोय त्याच्यात सगळी गडबड होते. एक उदाहरण द्यायचं म्हणजे की आपण म्हणतो की आम्हाला आंबा आवडतो म्हणून आम्ही आंबा खातोय. पण
तो आपण आमरस बनवतो त्याचा, किंवा आंब्याची कुल्फी बनवतात, आईस्क्रीम बनवतात, मिल्कशेक बनवतात. बरोबर, तो आमरस आता एका आंब्याचा जर मी रस काढला म्हणजे अगदी कारण लगेच विचारतात, नाही पण आम्ही साखर न घालता बनवतो आमरस, पण आम्ही म्हणजे नुसताच एक वाटीवर आमरस खाऊ शकतो का? तुम्ही खाऊ शकता, पण एक लक्षात घ्या, एका आंब्याचा आमरस किती निघणार आहे एवढ्या मध्यम याचा? अर्धी वाटी पण नाही निघत. जेमतेम अर्धी वाटी, अगदी खूपच उत्कृष्ट फळ असेल तर एवढा निघतो. आणि आपण आमरस जेव्हा खातो तेव्हा किती वाट्या खातो? 2, 3 की नाही? बरोबर. म्हणजे तुम्ही एका वेळी जे खाताय त्या ॲट अ टाइम तुम्ही 5 ते 6 आंब्यांचा रस खाल्लात. बरं, तेवढे आंबे जर तुम्ही तितका घट्ट किंवा असा प्युअर अगदी इतका रस जर नसाल करणार, तर मग तुम्ही त्याच्यात काय करणार? मग थोडं दूध घालतात, किंवा मग अजून आंबट आंबा असेल तर त्याच्यात साखर घालतात, किंवा हापूस आणि पायरी असं मिक्स करून मग थोडी साखर असे ॲडजस्टमेंट्स करतात. तर मग ते टोटल असं जर बघितलं आपण, तर मग तेवढ्या त्या कॅलरीज तुमच्या जास्त होतात. आणि दुसरं काय होतं त्याच्याबरोबर? आंबा खातोय, मग मला अजून आमरस हवाय, मग मला आमरसाबरोबर अजून पोळी हवी. किंवा आता आज आमचा पाडवा आहे, मग आम्ही नैवेद्य दाखवतोय. मग पाडव्याचा नैवेद्य दाखवायला मग तुम्ही काय करताय? आमरस आणि पुरी करताय. बरोबर. मग ती एक पुरी नाही, त्यात कधी अगदी अशाच बघता बघता 6-7 पुऱ्या होतात. सो कॅलरीज ह्या ज्या वाढतात किंवा वजन वाढण्याचा जो प्रकार होतो उन्हाळ्यात, ज्याला समर वेट गेन म्हणतात, खूप कॉमन आहे. जगभर होतं की तुम्हाला हॉलिडेज आले, व्हेकेशन आले, किंवा तुम्ही मुलांबरोबर बाहेर फिरायला जाताय, किंवा सुट्टीच्या सीझनमध्ये सुट्टीत वजन वाढणे हा खूप कॉमन प्रकार आहे. तर ते का होतं? कारण तेव्हा तुम्ही त्या फक्त आंब्याबरोबर, इट्स नॉट द ओन्ली मँगो दॅट इज टू बी ब्लेम्ड. त्याच्याबरोबर जे सगळी मज्जा करता की नाही, तर त्यांच्यामुळे तुमचं वजन वाढतं. उन्हाळ्यात वजन वाढण्याचं दुसरं कारण म्हणजे की एक तर आंबा वगैरे पण तुम्ही एक्स्ट्रा कॅलरीजचं खाताय, ठीक आहे. पण त्याच्याबरोबर एक तर पोळ्या वगैरे जास्त होतात, आणि शिवाय अजून इतर साखरेवाले पदार्थ जे असतात ते पण होतात बरेच. आता आपण उन्हाळ्यातले जे पेय आहेत, किंवा बाकी आईस्क्रीम वगैरेवर वेगळा एपिसोड करणारच आहोत. नक्की. महत्वाचं हे आहे की तुम्ही जेव्हा वजन वाढण्याची भीती बाळगताय, तर तेव्हा ती तुम्ही आंबा नुसता खाऊन किंवा त्याच्याने वजन वाढतंय असं नसतं. तुम्ही ते कुठल्या स्वरूपात खाताय आणि किती खाताय. ऑल्वेज रिमेंबर की जेव्हा तुम्ही वजन वाढण्याचं तुम्हाला भीती असते, तर तेव्हा ते इट मेक्स मोर सेन्स टू लुक ॲट द पोर्शन, की म्हणजे तुम्ही तीच वस्तू ज्याची तुम्हाला भीती वाटते ते किती खाताय. प्रमाण हे सगळ्यात महत्वाचं आहे वेन वी आर स्पीकिंग ऑफ एनी वेट गेन असं. सो दॅट इज द थिंग. उगीच आंब्याला घाबरू नका किंवा आंब्याला बदनामही नका करू. जिम वगैरे मध्ये पण गेलं की मला आठवतं खूप वर्षांआधी एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मी जिमला गेले होते, आणि मग ते जिममध्ये कसे लगेच सगळे वजन करायला सांगतात ना, तर तिथली जी ती ट्रेनर होती तिने मला केलं उभं वजन काट्यावर, आणि माझं वजन वाढलेलं होतं. तर मला म्हणे, आंबे खाल्ले असतील. सो बरोबर. तर इट्स नॉट द आंबा खाल्ला म्हणून नाही झालं. मी आंबा कुठल्या फॉर्म मध्ये खाल्ला, किंवा त्याच्याबरोबर अजून किती पोळ्या खाल्ल्या, किती पुऱ्या खाल्ल्या. काही लोक आमरस आणि भात पण खातात, तर तो केवढा भात खाल्ला. बरं, त्या आंब्यावर अजून तूप घालून खातात, कुरडई. कुरडई की नाही, कसं आलं बरोबर. सो कुरडई वगैरे पण खातात त्याच्याबरोबर. किंवा मग आता आंब्याचा सीझन आहे, मग तेव्हा त्याचा आता रस उरलाय एवढा, मग त्याचा आईस्क्रीम, कुल्फी असं. सो एसेन्शियली आपण म्हणायला म्हणतो की मी आंबा खाते, पण आपण नुसता आंबा नसतो खात. आपण त्याचे जे प्रोडक्ट्स खातो, मँगो प्रोडक्ट्स, की जे कॅलरी रिच होतात, आणि मग त्या प्रोडक्ट बरोबर जे काही खातो त्याच्यामुळे ओव्हरऑल तुमचे कॅलरी इनटेक जे आहे, तुम्ही जे दिवसभरात कॅलरीज घेताय, ते वाढल्यामुळे तुमचं वजन वाढतं. दॅट्स इट. ठीक आहे. आता आंबा तर आपण खाऊ शकतो, पण ज्यांना आमरस आवडतो त्यांचं काय? विदाऊट शुगर खाल्ला तर चालतो का मग आमरस? हो, चालतो ना. विदाऊट शुगर तुम्ही रस केलात तरी चालतो. आणि पण फक्त लक्षात घ्या एक की इफ यू आर डायबेटिक फॉर एक्झाम्पल, आणि तुम्हाला आमरस खायचा, तर डायबिटीजवाल्यांना आय वुड नॉट रेकमेंड की तुम्ही आमरस खा. आंबा खायचा तर तुम्ही आंबा चिरून तो असा फळ रूपात खा. का बरं? कारण जेव्हा आपण कुठल्याही फळाला लिक्विड म्हणजे पातळ करतो त्याला, मग तुम्ही मिक्सर मधनं फिरवलेलं नसलं तरी सुद्धा, जरी हाताने केलेला असला तरी, ते एकतर त्याची क्वांटिटी, तुम्हाला त्याचं पोर्शन कंट्रोल किंवा कुठल्या प्रमाणात किती खातोय ह्याचा अंदाज राहत नाही. त्यामुळे खूप चटकन तुमचे जे टोटल इंटेक आहे, की जसं मी म्हटलं तसं एका आंब्याचा अर्धीच वाटी रस निघणार आहे. पण जर कोणाला डायबिटीज असेल तर कोणीच त्यांना फक्त अर्धी वाटी रस देणार आहे का? नाही. मग अशा वेळी तुम्ही ते आमरस घेण्यापेक्षा
फळ खा, आंबा जे आहे ते चिरून तुमच्या जेवणाबरोबर खा. ब्लड शुगर जर असतील, डायबिटीज असेल किंवा मधुमेह असेल तर खास लक्षात ठेवा की कुठल्याही लिक्विड फॉर्म मध्ये जेव्हा आपण कॅलरीज घेत होतो तेव्हा त्याच्याने आपली ब्लड शुगर पटकन वाढते, म्हणजे रक्तातली साखर जी असते ते. आणि म्हणून तुम्ही आंबा ऍज अ फळ जे आहे ते त्याच रूपात खाल्लेलं बेटर असतं. जर तुम्हाला मधुमेह नाहीये आणि मग कारण होतं ना आम्हाला डायबिटीज नाही मग आम्ही खाल्लं तर चालेल का नाही, का म्हणजे त्याने आम्हाला काही अपाय होणार आहे का. तुम्हाला जर मधुमेह वगैरे काही नसेल आणि आंब्याचा रस खायचा असेल तुम्ही खाऊ शकताय. पण परत लक्षात ठेवा की आमरस खाऊन जर तुम्ही 3-4 तास ताणून देणार असाल, झोपणार असाल, तुमची टोटल ऍक्टिव्हिटी जी आहे, एनर्जी एक्सपेंडिचर जे दिवसभरातलं होतंय ते जर असं शून्यावर येणार असेल ना, म्हणजे कारण सकाळ संध्याकाळ आंबे खा आणि द्या ताणून असे होतं का. बरोबर. सुट्टीच आहे, आता काय घरीच आहोत, गावाला गेलोय, मग आता आरामच करायचा आहे. मुलांचं वगैरे पण होतं, वजन वाढतं लहान मुलांचं उन्हाळ्याच्या सुट्टीत. तर तसं जर होणार असेल तर मग आमरस जरा प्रमाणातच म्हणजे लिमिटमध्ये खा. बॉटम लाईन रिमेन्स की तुम्ही लक्ष द्या याच्याकडे की आपण कुठल्या फॉर्म मध्ये खातोय. म्हणजे तुम्ही आंबा खात असाल का तो आंब्याचा रस करून खात असाल तरी सुद्धा त्याच्यातनं आपण किती आंबे खातोय ह्याचा जरा अंदाज लागू द्या. कोणीतरी केलाय आंब्याचा रस आणि मग तुम्ही खाताय असं करू नका. एक इथे सांगायचं म्हणजे की आपल्याला उन्हाळ्याची सुट्टी जवळ आली, गुजरात वगैरे मध्ये हे जास्त मी बघितलंय, इथे महाराष्ट्रात एवढं नाही बघितलं तरी हल्ली इथे पण मिळायला लागलाय तसं, की तुम्हाला दुकानांमध्ये तयार आमरस मिळतो. तो आमरस जो असतो रेडीमेड म्हणजे डब्बा बंद असा किंवा इव्हन गुजरातमध्ये त्याचा लूज सगळे जे मिठाईवाले असतात त्यांच्याकडे पण तुम्हाला आमरस केरीनो रस मळशे असं पाटी असते सगळीकडे. तर मी बडोद्याचे तेव्हा मला अजून अगदी स्पष्ट डोळ्यासमोर येते ती पाटी. तसं जे तुम्ही विकत जेव्हा घेता तर तेव्हा त्याच्यात अगदीच म्हणजे आंब्याचं नावाला आंबा असतो थोडासा त्याच्यात, आणि त्याच्यात रंग, त्याच्यात साखर भरपूर आणि इतर म्हणजे कच्ची पपई किंवा कच्चा दुसरे आंब्याचे प्रकार की जे हापूस नाहीयेत किंवा तुम्हाला जसा हवाय पक्का आंबा तसा नाहीये, किंवा त्याच्यात अजून म्हणजे जसं म्हटलं पपई सारखे दुसरी पण फळांचं म्हणजे गर असू शकतो त्याच्यात. आणि तो इतका असा पातळ एकदम होमोजेनाइज म्हणजे ज्यूस सारखाच घट्ट ज्यूस सारखा असतो. तर तसं खाऊन त्याच्यात काही तुम्हाला बेनिफिट नाहीये, म्हणजे तुम्हाला काही न्यूट्रिएंट्स वगैरे काही मिळत नसतात आणि प्लस साखर भरपूर जाते. कारण आपल्याला काही कल्पना असेल नाही किती साखर घातली, ते काही लूज घेता तुम्ही जाऊन त्यामुळे ते काही न्यूट्रिएंट लेबल वगैरे काही त्याला नसतं. तर त्यामुळे तसं नका खात जाऊ. तो आंब्याचा रस आय वुड नॉट रेकमेंड. मग आंबा खायची योग्य वेळ कुठली, म्हणजे नाश्त्यामध्ये किंवा जेवणानंतर किंवा मग ऍज अ डेझर्ट असं म्हणून खाल्लं तर चालतो का? योग्य वेळ ही कशी म्हणजे ते फक्त आपल्यालाच म्हणजे नाही, यू अँड आय वी डोंट हॅव डायबिटीज, तर फक्त तुम्हाला मधुमेह नसलेल्यांसाठीच नाही, पण जर तुम्हाला मधुमेह असेल, आता मी सारखं डायबिटीज बद्दल का सांगते किंवा कारण हल्ली खूप जास्त लोकांना डायबिटीज आहे. आपण पूर्ण जगातले म्हणजे वी आर अ कॅपिटल, सगळ्यात जास्त डायबिटिक पॉप्युलेशन आपल्या देशात आहे, म्हणून आपल्याला सारखं डायबिटीज बद्दल सांगायला लागतं, मधुमेहाबद्दल सांगायला लागतं. पण कधी खायचा आंबा, तर आता बघ आंब्यातनं त्याच्यातनं आपल्याला म्हणजे कार्ब्स मिळत असतात, सिम्पल फ्रूट शुगर्स ज्याला म्हणतो आपण. जेव्हा त्याच्यातनं आपल्याला सिम्पल कार्ब्स मिळतात त्याच्याबरोबर अजून थोडं फायबर मिळतंय आपल्याला, वी आर गेटिंग ऑल्सो सम व्हिटॅमिन ए, आपल्याला व्हिटॅमिन के असे पण प्रकार, व्हिटॅमिन सी असे मिळत असतात, थोडे व्हिटॅमिन्स, थोडे कॅरोटिनॉइड्स पण असतात त्याच्यात. तर हे जेव्हा तुम्हाला सगळं मिळतंय त्याच्यातनं आंब्यातनं, तर आणि प्रोटीन वगैरे काही नसतं आंब्यात, देर इज नो प्रोटीन इन द फ्रूट. सो एसेन्शियली इट्स अ गुड लिटल पॅकेज एनर्जी सोर्स, ॲज अन एनर्जी सोर्स हे चांगलं आहे फॉर अस. मग आता आपल्याला म्हणजे आता हे असा हा काही मेडिकल नियम असंच नाहीये, पण जसं मी म्हटलं माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते तर की तुम्ही जर सकाळी म्हणजे तुम्ही तुमच्या नाश्त्याबरोबर जर तेव्हा आंबा खाल्लात किंवा तुम्ही दुपारी म्हणजे 4 वाजता वगैरे जर खाल्लात, जेव्हा तुम्हाला भूक लागते साधारण, किंवा थोडं एक गंमत काहीतरी खाऊया किंवा थोडीशी एनर्जी जेव्हा ड्रॉप होतात, तर तेव्हा जर आंबा खाल्ला तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट बरोबर आणि नंतर म्हणजे दुपारच्या वेळेला, तर त्याचं तुम्हाला जे एनर्जी जी तुमची थोडी वाढली पाहिजे किंवा तेव्हा जे आपल्याला झोप येते बघ 4 वाजता सगळ्यांना, तर तेव्हा जेव्हा एनर्जी डिप होतं तेव्हा तुम्ही जर असं एनर्जी पटकन मिळणारं काही जर खाल्लं तर मग देन युअर एनर्जी लेवल्स विल गो अप. जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही तो आंबा जो आहे तो कुठल्या म्हणजे तुम्ही जेवणाबरोबर किंवा जेवणानंतर असा खाल्ला पाहिजे. आपण जर
इंस्टाग्रामवरचे नियम बघितले तर असं वाटेल की काय वा जेवणानंतर खायला सांगते आंबा असं, पण त्याच्या मागे कारण आहे, ते मी जरा समजवते का बरं. मी म्हणते की तुम्ही जेवणाबरोबर म्हणजे जेवताना तो आंबा खा किंवा जेवणानंतर खा, कारण जेव्हा तुम्ही जेवताना खातात त्याच्यात जे काही तुमच्या पानात दुसरे पदार्थ आहेत ते म्हणजे प्रोटीन आहे, फॅट आहे, सगळं जे आहे, तर त्याच्याबरोबर जेव्हा तुम्ही आंबा खाता तेव्हा त्याच्यातली शुगर जी आहे ती हळूहळू तुमच्या रक्तात म्हणजे येते. जर तुम्ही त्याच्यानंतर जरी जेवलात म्हणजे जेवणानंतर जरी आंबा खाल्लात तरी सुद्धा ती साखर जी आहे आंब्यातली ती तुमच्या ब्लड ग्लुकोजमध्ये म्हणजे ब्लड रक्तात हळूहळू येते, कारण आधीचं जे जेवण असतं पोटात तर ते जरा बफर सारखं काम करतं. सिमिलरली ब्रेकफास्ट बरोबर पण खायचं का बरं, कारण टिपिकली अशी अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या नाश्त्याबरोबर जरा थोडे से बदाम किंवा अक्रोड असे काही हेल्दी फॅट्स जे आहे ते खात असाल, तर तुम्ही त्या हेल्दी फॅट्स बरोबर जर खाल्लं फळ जे आहे ते, तर ते अगेन सस्टेन रिलीज होतं, हळूहळू तुमच्या रक्तात त्याची साखर जी असते ते म्हणजे पसरते. ते सेम रूल म्हणजे तुम्ही 4 वाजता जर खात असाल तर तसंच 4 वाजता पण तुम्ही त्याच्याबरोबर नट्स वगैरे खाऊ शकता. जर तुम्हाला डायबिटीज आहे तर किती आंबा खायचा हा पण एक खूप मोठा प्रश्न पडतो, कारण डॉक्टरांना कडे गेलं की आधी ते फळं बंद करा किंवा केळं, आंबा, चिकू असं नाहीच सांगतात. तर मे बी आपण ते डिटेल्समध्ये कव्हर करूया आपल्या डायबिटीजवाल्या एपिसोडमध्ये. पण जर तुम्हाला तसं म्हणजे किती खायचा हा प्रश्न असतो जर, तर 1 आंब्याच्या वर नाही खाल्ला दिवसभरात, आणि ते पण छोटं फळ म्हणजे एवढ्याच साईजचं फळ, लिटरली माझी मूठ जे आहे तेवढ्याच साईजचं फळ जर असेल किंवा तुमची पण म्हणजे आता एखाद्याचा हात खूप मोठा असेल तर नाही, मे बी नॉट देस, बट एसेन्शियली अ स्मॉल फ्रूट जे असतं आपल्याला साधारणपणे ते 100 ते 150 ग्रॅमचं जे फळ असतं तर तेवढंच तुम्ही खाल्लं पाहिजे दिवसभरात. तेवढा छोटा आंबा जर मिळत नसेल तुम्हाला तर अर्धाच आंबा खा मोठा असेल तर. पण एस्पेशली इफ यू हॅव डायबिटीज तर तुम्हाला त्याची जरा काळजी ठेवणं गरजेचं असतं. जसं डायबिटीजवाल्या लोकांना तुम्ही काळजी घ्यायला सांगितली, तसंच आपण आधीपासून ऐकत आलोय की प्रेग्नन्सीमध्ये आंबा खायचा नाही किंवा जे ब्रेस्ट फिडिंग मदर्स असतात त्यांना पण आंबा खाल्लेला चालत नाही, तर ते कितपत खरं आहे? अच्छा, हे आता नवीन ऐकते मी, कारण प्रेग्नन्सीत पपईपर्यंत ऐकलं होतं मी, आंबा पण नाही खायचा. अरे मग काय आहे, आधीच ती बिचारी एवढी म्हणजे हैराण झालेली असते बाई, प्रेग्नन्सी काही सोपं नसतं. आणि इव्हन ब्रेस्ट फिडिंग म्हणजे तुम्ही बाळ जन्माला आल्यानंतर पण ऑलरेडी तुम्हाला एवढा त्रास होत असतो, तर नुसता आंब्याचं जर सूप जरा थोडं मिळत असेल तर का घेऊन टाकायचं त्यांच्याकडून ते. सो देर इज नो हार्म इन यू इटिंग मँगोज, म्हणजे असं काही आंबा तुम्ही खाल्ला त्यामुळे तुम्हाला प्रेग्नन्सीत काही त्रास होणार आहे किंवा तुम्हाला पोस्टपार्टम पण म्हणजे तुम्ही बाळ जन्माला आल्यानंतर पण ब्रेस्ट फिडिंग वगैरे मध्ये त्रास होणार असं अजिबात काही नसतं. पण जर तुम्हाला जेस्टेशनल डायबिटीज असेल म्हणजे तुम्हाला प्रेग्नन्सीच्या दरम्यान जर तुम्हाला मधुमेह, साखर वाढलेली जर असेल तुमची, तर मग तुम्हाला मात्र जसं डायबिटीजचे रूल्स फॉलो करायला लागतात तसंच जेस्टेशनल डायबिटीजचे पण असतात. तर त्यामुळे तेव्हा तुम्हाला मग परत छोटंच फळ खायचं आणि ते जसं मी आधी समजवलं तसं कुठल्या तरी दुसऱ्या फॅट अँड प्रोटीन रिच पदार्थाबरोबर ते खायचं, म्हणजे मग त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट येत नाही. आणि प्रमाणातच म्हणजे तुम्ही एक आंब्याच्या वर नाहीच खाल्लं पाहिजे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आपल्याला बघायला मिळतात, केशर किंवा पायरी, तर असा कुठला एक प्रकार आहे का की जो जास्त चांगला आहे किंवा त्याच्यातनं जास्त बेनिफिट आपल्याला मिळतं? नाही, असं काही नाहीये. आणि मी जर सांगितलं ना, म्हणजे हे बघ, मला खरं विचारशील ना पर्सनली तर मी म्हणेन हापूसच बेस्ट असतो. मला स्वतःला खूप हापूस आवडतो, बट इट इज नॉट फेअर टू से दॅट, कारण म्हणजे जस्ट बिकॉज मला पर्सनली तो आवडतो त्याचा अर्थ हा नाही की हापूस तुम्ही न्यूट्रिशनली सगळ्यात चांगला असतो असं. इट्स ऑल द सेम. म्हणजे आंब्यांमधनं कुठल्या तुम्ही प्रकारचा आंबा खाल्ला तुम्हाला जास्त न्यूट्रिएंट्स मिळणार आहेत का कमी मिळणार आहेत असं काही नाहीये. तुम्हाला जो आवडतो तो, जो परवडतो तो तुम्ही खायला काहीच हरकत नाही. आंबा जो सीझन मध्ये असेल तो, कारण हल्ली आता जसं आपण म्हटलं आंब्याचं डिस्कशन चालू आहे, पण आत्ता म्हणजे आपण आता हा एपिसोड शूट करतोय, आज काय मार्च, तर मार्च मध्ये शूट करतोय, मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच ऑलरेडी आपल्याकडे आंबे दिसायला लागलेले आहेत. येतात पण काही काही ठिकाणी, म्हणजे माझे काही फ्रेंड्स आहेत ज्यांच्या बागा आहेत तर त्यांच्याकडे पण कुठल्या एखाद्या झाडाला म्हणजे लवकर येतो पण आंबा,
पण सर्वसाधारणपणे अजून हा सीझन नाहीये. होळीनंतर जरा तुम्ही जरी बघायला लागलात आंब्याकडे तरी हरकत नसते. असं तोपर्यंत जरा धीर धरा असं म्हणजे मी सांगते लोकांना. अनलेस ऑफकोर्स तुमच्याच दारातला आंबा असेल तर मग ती वेगळी गोष्ट आहे. पण बाजारात जर घेत असाल तर एवढ्या लवकर घेऊ नका, कारण देर आर चान्सेस की तो म्हणजे कुठल्या पद्धतीनं पिकवला गेलाय वगैरे ते आपल्याला माहित नसतं. आणि आंब्याचं अगेन तो पण एक खूप मोठा प्रश्न असतो की तो आर्टिफिशियली म्हणजे त्या पावडर वगैरे टाकून त्याच्या पुडी ज्या ठेवतात तर तसं करून इथिलीन वगैरेच्या तर तसं पिकवलं असेल त्याने की आपल्याला नुकसान होणार आहे का, असं तसं असू शकतं. म्हणजे ऍट टाइम्स जर तुम्ही खूप लवकर खाल्ला तर त्यामुळे आय डोंट रेकमेंड इटिंग नाव. म्हणजे जरा होळीपर्यंत वाट बघा. मी बिंग गजरे तर मला तर मी अजून थांबते जरा थोडे दिवस, पाडव्यानंतर खाते मी. कारण तोपर्यंत त्याची जी क्वालिटी पण जी येते म्हणजे लहानपणापासून असंच बघितलंय की पाडव्याला आंब्याचा नैवेद्य असतो. बरोबर. तर त्यामुळे तेव्हापासून साधारण खायला लागतो. अर्थात आता ग्लोबल वॉर्मिंगनं सगळंच जेव्हा ऋतू पण बदलतात आपले एवढे, तर त्यामुळे त्याची टाइमलाईन पण जरा बदलली असेल असं गृहीत धरून मे बी होळी मला मिळतच असेल तर. पण तसं म्हणजे करा. खूप म्हणजे आधीच खाताय आंबे असं करू नका. इट्स पॉसिबल की हा व्हिडिओ बरीच लोक जी भारताबाहेर आहेत ते बघत असतील. भारताबाहेर बरेच वेळा म्हणजे जसं एस्पेशली आपण जर थायलंड वगैरे साईडला असतो, साऊथ ईस्ट एशियामध्ये त्यांचा आंब्याचा सीझन वेगळा असतो, म्हणजे महिने वेगळे असतात. तर त्यामुळे तिथल्या सीझन प्रमाणे तुम्ही काय ते खा, तुम्हाला जे मिळतंय तसं. आणि अमेरिकेत वगैरे पण सीझन वेगळा असतो. तो मेक्सिकोतनं येतो एक आंबा तिथे. तर त्यामुळे तसं पण गो बाय सीझनॅलिटी. अर्थात हल्ली एस्पेशली US वगैरे मध्ये तर तुम्हाला बरेच फळं जी असतात ती पूर्ण ऑलमोस्ट 12 मंथ्स मिळतात तिथे. तर त्यामुळे देन यू डिसाईड तुम्हाला तरी चव आवडते नाही आवडते आणि त्याप्रमाणे ठरवा. एक जेनेटिकली मॉडिफाईड असतात नसतात, ऑर्गॅनिक नॉट ऑर्गॅनिक, हा पण एक खूप मोठा प्रश्न असतो. तर त्याच्यात म्हणजे तुम्ही यू डोंट नीड टू वरी अबाउट दॅट ॲज सच. तुम्हाला ऑर्गॅनिक अगदी आंबा मिळालाच आणि तुम्हाला माहिती आहे की तो कुठून आहे म्हणजे तर वेल अँड गुड. म्हणजे पण कृत्रिम पद्धतीने पिकवलेला आंबा खायचा की नाही खायचा याच्यावर पण खूप प्रश्न असतात. तुम्ही एंड ऑफ द डे म्हणजे जर तुम्ही आंबा जो आहे तो एका पोर्शन मध्ये म्हणजे प्रमाणात जर खाताय, से 1 ते 2 आंबे जर खाताय आणि ऑफकोर्स कारण सगळ्यांना नाही ना कळणार. आता नॉट एव्हरीवन हॅज अ फ्रेंड की ज्यांची बाग आहे वगैरे, असं सगळ्यांना काही मिळू नाही शकत आंबे अगदी आमच्या दारातले नाही इथनं तुझ्यासाठी आणले त्याच्यावर काही स्प्रे नाही असं ज्यांना मिळतो आंबा आहे त्यात खूप तुम्ही प्रिव्हिलेज आहे, तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला असं मिळतोय. पण सर्वसामान्य माणसं सगळी जी आहे ती बाजारातच विकत घेणार. त्यामुळे तिथे आपल्याला म्हणजे तो त्यांनी कसा पिकवलाय हा कळणं हे खूप अवघड होतं ना. म्हणजे इट्स नॉट पॉसिबल टू व्हेरीफाय. मग तेव्हा मग तुम्ही काय करणार मग, आणि मग तसा मग आंबा खायचा की नाही हा प्रश्न बरेचदा विचारला जातो. इवन इफ द मँगो इज रायपन्ड सिंथेटिकली, म्हणजे तुम्ही असे इथिलीनच्या बुड्या वगैरे काही जे वेगवेगळे प्रकार बरेच ठेवतात, मला सगळे ते माहित नाहीयेत. पण तसा जरी ठेवलेला असला म्हणजे तसा पिकवलेला असला आंबा तरी पण तुम्ही जर तो 1 किंवा 2च आंबे खाताय दिवसातले, ही अपेक्षा आहे की तुम्ही 1 किंवा 2च खाताय आंबे दिवसातले, तर मग तुम्हाला त्याचं काही म्हणजे ॲज सच बिग त्रास नाही होणार किंवा होण्याची शक्यता खूप कमी असते. कारण कुठलीही जेव्हा टॉक्सिसिटी आपण म्हणतो किंवा म्हणजे तुम्ही काही खाऊन तुम्हाला त्रास होणारे जे असतं, इट इज डोस डिपेंडेंट की तुम्ही ते किती खाताय त्यावर ते ठरतं की तुम्हाला तो त्रास कसा आणि किती होणार आहे असं. तर त्यामुळे तुम्ही जेव्हा आणि त्याच्यात काही असं इंजेक्शन वगैरे आत काही घालतात वगैरे असं काही करत नाही काय आंब्याला कोणी. त्याच्याबरोबर त्याचं ते रायपनिंग म्हणजे जसं उदाहरण तुला द्यायचं तर आंब्याबरोबर जर आपण कांदा ठेवला, कांदा आपण कुठल्याही फळाबरोबर जर ठेवला तर मग ते फळ जे आहे ते पटकन पिकतं. कारण त्याच्यातनं इथिलीन म्हणजे इव्हन आपण फळं आणि दुसऱ्या भाज्या आपण जर एकत्र ठेवल्या तर फळातनं जे तुम्हाला जे रायपनिंग चे केमिकल्स असे तयार होत असतात जे हवेत सोडले जात असतात, त्याच्यामुळे आपल्या भाज्या पण पटकन पिकतात. त्यामुळे म्हणून आपल्या फळं आणि भाज्या ज्या ते वेगळं वेगळं ठेवतो. कांदा फ्रीजमध्ये आपण बाकी सगळ्या भाज्यांबरोबर ठेवत नाही कारण मग दॅट विल रायपन क्विकली. सेम लॉजिक आहे. तर म्हणून त्यामुळे तुम्ही खूप जास्त म्हणजे असं त्याचं यू डोंट नीड टू बी वरिंग की म्हणजे त्याची अशी काळजी करत बसू नका की अरे आता आपण कुठून आणणार सेंद्रिय किंवा म्हणजे आय डोंट नो त्याला सेंद्रियच म्हणतात का, पण ऑर्गॅनिक आंबे जे आहेत तर ते तसेच तुम्ही कुठून आणणार. तर ह्याची खूप जास्त काळजी नाही केली तरी चालेल. कारण एक तर त्याचा भाव पण खूप जास्त असतो, महाग असतात ते
कचकचित महाग असतात. तर त्यामुळे तुम्ही तसं त्याच्या मागे एवढं जास्त धावाधाव नाही जरी केली तरी तुम्ही हे जास्त महत्वाचं आहे की तो किती खातात. तो प्रमाणात खाल्ला तर त्याचा फायदा होणार. तुम्ही सकाळी 6 संध्याकाळी 6 खाल्ले तर तुमचं वाढणार आहे आठवड्याभरात वजन जे आहे तेही वाढणार आहे. आणि मग होतं ना म्हणतात ना आंबा खाऊन मग आम्हाला त्रास होतो, हीट होते वगैरे. म्हणजे पुढचा प्रश्न तोच आहे की मी लहानपणापासून घरात बघत आलीये, आमरस करायच्या आधी किंवा आंबा खायच्या आधी माझी आई तो अर्धा 1 तास जवळपास पाण्यात भिजवून ठेवायची. हेच की आंबा उष्ण असतो, त्यांनी शरीरातली हीट वाढते म्हणून. तर मग केलं पाहिजे का आपण आंबा खायच्या आधी? गेल्या वर्षी पण इंस्टाग्रामवर आंब्याच्या सीझन मध्ये असे हे रील भरपूर सगळीकडे जे व्हायरल झालेले होते की तुम्ही आंबा जो आहे तो रात्रभर पाण्यात घालून ठेवा, मग त्याची हीट सगळी निघून जाईल आणि मग तुम्हाला काही त्रास नाही होणार. त्याच्या मागे एक सायंटिफिक कारण म्हणजे की म्हणजे एसेन्शियली तुम्ही काही रात्रभर ते राजम्यासारखं भिजत घालायची गरज नाही. आंबा जरी तुम्ही अर्धा तास जरी थोडा वेळ पाण्यात घालून ठेवला तर आंबा जेव्हा तोडतात की नाही झाडावरून जेव्हा काढतात तेव्हा त्याला असं वरून चीक आलेला असतो, जिथे देठ असतं तिथे तो जो चीक आहे तर तो जर तुमच्या तोंडाला इथे लागला ना आंबा खाताना डिरेक्टली असा, तर तुम्हाला असं बर्न झालाय का रॅश येऊ शकतो. तो रॅश जर तुम्हाला आला किंवा सगळे म्हणतात हीट वाढली असं. सो एसेन्शियली ते सॅप बर्न असतं, ते जो चीक आहे त्याचा बर्न असतो तो. तर आपल्याकडे तो आंबा पाण्यात घालून ठेवायची पद्धत का आली, कारण एक तर बरेच आंबे आणायचे ना एकदम, मग तुम्ही घरात जास्त माणसं आहेत तर मग ते एक आपले ब्रश घेऊन स्क्रब करत बसणार आहे का? नाही. जर तुम्ही त्याला पाण्यात घातलं तर तो साफ करायला नंतर धुवायला तो सोपा पडतो. तो चीक त्याच्यात बिकॉज ऑफ वॉटर सॉल्युबल असतो, पाण्यात विरघळेल असा चीक असतो तो. त्यामुळे पाण्यात घालून ठेवलं की तो चीक पण तुमचा निघून जातो आणि म्हणून तुम्ही तो आंबा तसा खाल्ल्यावर मग तुम्हाला तोंडावर काही पुरळ येत नाही. याचा अर्थ हा नाही की आंबा जर तुम्ही आंब्यात म्हणजे तुम्हाला जर खाल्ला तर त्याच्याने तुमचं काही म्हणजे तुम्हाला पुरळ वगैरे येणार आहे किंवा अचानक तुमचं चेहराभर पिंपल्स येणार आहेत असं नाही. पण एक पण होतं की म्हणजे जर तुम्ही आंबा खूप जास्त खाल्लात तर तुमच्या पचनशक्तीवर म्हणजे त्याचा परिणाम होऊ शकतो की बिकॉज ऑफ द एक्सेसिव्ह फायबर लोड. तर म्हणजे काहींना दिवसातनं 4 वेळा जायला लागतं उन्हाळ्याच्या सीझन मध्ये, म्हणजे नंबर 2 करायला 4 वेळा जातात कारण एवढं फायबर लोड वाढलंय तुमचा तो आंबा खाऊन. किंवा सडनली तुम्ही काहीच फळं खात नव्हते ते आता एकदम 4-5 आंबे खायला लागलात तर मग तुमचा ओव्हरऑल जे लोड आहे डायजेशनवरचा तो वाढतो, म्हणजे फायबर वाढल्यामुळे जास्त वेळा तुम्हाला जायला लागतं. काहींचं उलट होतं. म्हणजे ही प्रकृती तुमची खूप इंडिव्हिज्युअल आहे की म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. कोणाला जास्त वेळा जायला लागतं, कोणाला कॉन्स्टिपेशन होतं कारण जास्त फायबर खाल्ल्यामुळे. तर पण त्याचा अर्थ हा नाही की आंबानी काही त्याचं पाप केलंय त्याला उगीच दोष देऊ नका. कारण मला तर आंबा भयंकर आवडतो त्यामुळे मी सारखी आंब्याबद्दल ना म्हणजे असं नको प्लीज. बिस्किटांना नावं ठेवते मी आणि आंब्याला अरे प्लीज तर किती छान असतं, त्याला नका काही बोलू असं चालू असतं पूर्ण वेळ. एसेन्शियली यू डोंट नीड टू बी विलिफाईंग द मँगो. त्यांनी काही तुमचं वाकडं केलेलं नाहीये, पण ज्या पद्धतीनं तुम्ही खाताय तो त्याच्याने तुमचं नुकसान होत असतं. त्यांनी तुम्हाला जे म्हणजे तुमच्या डायजेशनवर किंवा तब्येतीवर त्याचे परिणाम, तुम्ही कसा खाताय तो आंबा, किती खाताय, कधी खाताय, सगळं पूर्ण जेवण झालंय, उन्हाळ्याची सुट्टी आहे म्हणून आईनी एकदम छान छान पक्वान्न बनवली आहेत, तेवढं तुडुंब जेवल्यानंतर मग तुम्ही बसून सगळे बसलेत, पत्ते एकीकडे कुटतायत, म्हणजे सीझन उन्हाळ्याच्या सुट्टीचे एकीकडे पत्ते चालू आहे आणि ताटभर असे आंबे आलेत आणि सगळे आपले खातात. मग तुमचा कॅलरिक लोड वाढला, तुम्ही जास्त कॅलरीज खाल्ल्या जेवढ्या खाल्ल्या पाहिजेत त्यापेक्षा, मग देन डोंट बी सरप्राईज जर तुमचं वजन वाढलं तर. आंब्याने एकच खाल्ला तर नाही वजन वाढत. आंब्याने पिंपल्स पण नाहीयेत का? बघ जसं मी सांगितलं तसं प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते, तर त्यामुळे तुम्ही जर काहींना तो नीट पचतो आंबा, म्हणजे काही होत नाही असंच, त्याच्यात काही नाहीये की त्यांनी म्हणजे असं पिंपल पैदा करेल सगळ्यांच्या चेहऱ्यावर, असं काही आंब्यात नसतं. इट्स अ व्हेरी न्यूट्रल फ्रूट ॲज सच. म्हणजे खूप टेस्टी असतो पण तो न्यूट्रल असतो, केळ्यासारखाच प्रिटी मच. त्यामुळे असं काही त्याच्यानी फळं खाऊन तुमचं काही तुम्हाला म्हणजे पिंपल्स येणार असं नाही होत. उलट द रिव्हर्स कॅन बी ट्रू, की तुम्ही जर रोज फळ खात असाल तर मग त्यांनी तुमचे जे काही ओव्हरऑल वजन मॅनेज व्हायला किंवा तुमचं इव्हन जे गट हेल्थ आहे तर ते मॅनेज व्हायला तुम्हाला मदत होते. त्यामुळे असंच त्याच्यात गट फ्रेंडली प्रीबायोटिक्स पण आहेत. मी आता जाहिरातच लिहून टाकतो आंब्याची.
आय एम शुअर हा एपिसोड बघितल्यानंतर सगळे लोक खूप खुश होणार आहेत, कारण की त्यांना आंबा खाता येणार आहे. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की तो प्रमाणातच खाल्ला पाहिजे. आंब्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की विचारा, किंवा तसं मराठी@gmail.com वरही तुम्ही आम्हाला विचारू शकता. आणि तुम्हाला जर आंबा आवडत असेल तर हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुमची, बरं का. असंच आमचे सगळे व्हिडिओ जे आहेत ते लाईक करत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि हो ते बेल आयकॉन जे आहे की नाही इथे तुम्हाला दिसते व्हिडिओवर, ते पण दाबा, म्हणजे मग नवीन व्हिडिओ जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला लगेच कळेल. आणि जसा तुम्हाला आंबा आवडतो तसाच आम्हालाही आंबा आवडतो, त्यामुळे तुमचं आणि आमचं सेम असतं.